मला हे समजले. दिलेल्या अक्षराला स्वरचिन्ह जोडून शब्द तयार कर, वाच आणि लिही. शेजारच्या तक्त्यामध्ये काही अक्षरं आणि स्वरचिन्ह दिले आहेत. त्या अक्षराला ती स्वरचिन्ह जोडून आपणाला शब्द तयार करायचे आहेत आणि आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि वाचायचे देखील आहेत. तर पिवळा, सीता, मुळा, सूप, पेट, पैसा, बोळा, मंठा, वेत, ठेव, वेतन, मान. या व्यतिरिक्त तुम्हाला सुचत असतील तर तुम्ही इतरही शब्द तयार करू शकता. प्रश्न 2. ड, ढ, न आणि न चे शब्द लिही, वाच. शब्दांचा ध्वनी व उच्चार समजून घे. ड चे शब्द डमरू, डबा, डाळ, डोंगर, ढग, ढाल, ढोल, ढकलणे. न चे शब्द नदी, नळ, नाग, निवारा. आणि न चे शब्द पाणी, गणपती, रक्षण, भरणे. या व्यतिरिक्त इतरही शब्द आहेत, ते तुम्ही लिहू शकता. प्रश्न 3 आहे, स अक्षरापासून सुरू होणारे शब्द लिही. उत्तर: सचिन, सत्र, सहज, सडक, सखा, सण. अजूनही बरेच शब्द आहेत, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. प्रश्न 4 आहे, ळी अक्षराने शेवट होणारे शब्द लिही. उत्तर: टाळी, माळी, करंगळी, सकाळी, शहाळी इत्यादी. खेळूया शब्दांशी. प्रश्न 1, चित्रांची नावे लिही. हे चित्र पहा. आपणाला या चित्रांची नावे लिहायची आहेत. पहिलं जे चित्र आहे ते आहे बाण, दुसरं चित्र केळी आणि तिसरं चित्र जे आहे ते आहे ढोल. अशा पद्धतीनं आपण या चित्रांची नावे लिहून काढा. वहीत खाली दिलेले शब्द योग्य त्या रकान्यात लिही. मुलगा, शाळा, मुलगी, शिक्षक, गाय, चेंडू, कुत्रा, घर, फुगा, पिशवी, विमान, मोर. तो मुलगा. मुलगा हा शब्द उच्चारताना तो हे संबोधन लागतं, म्हणून आपण तो मुलगा असे म्हणतो. त्याच पद्धतीने आपणाला तो चेंडू, तो कुत्रा, तो फुगा, तो मोर हे शब्द लिहिता येईल. ती मुलगी, ती शाळा, ती गाय, ती पिशवी, ते विमान, ते शिक्षक. अशा पद्धतीनं आपण हे रकाने पूर्ण करू शकतो. प्रश्न 3 आहे, खाली दिलेल्या चौकटीतील शब्द वाच. जोडाक्षरे ओळख व गोल कर. घर, गाडी, वर्ग, दिवा, आम्ही, खेळ, फस्त, टेकडी, म्हणून, म्हणजे, सुपारी, स्वर, चटई, तुमच्या, विस्तव, मैना, आमच्या, ऐरण, मैत्री, काचेच्या, तुम्हाला, ओहोळ, पुस्तक, चौकीदार, झुकझुक, छुमछुम. या तक्त्यामधून किंवा या चौकटीमधून जे जोडाक्षरयुक्त शब्द आहेत ते ओळखायचे आहेत आणि त्या सर्व शब्दांना आपणाला गोल करायचं आहे. या ठिकाणी जे जोडाक्षरयुक्त शब्द आहेत त्या सर्व शब्दाला गोल केलेले आहे. तुम्ही देखील तुमच्या पुस्तकात या पद्धतीनं गोल करू शकता. आपण समजून घेऊया. प्रत्येक वाक्याच्या शेवटी पूर्णविराम, प्रश्नचिन्ह यापैकी योग्य चिन्ह लिही. अ. माझ्याकडे लाल रंगाची पेन्सिल आहे. आ. तुला ती कथा आवडली का? ई. आजी मला गोष्ट सांगते. ई. तू कोणती गोष्ट ऐकतोस? उ. आमच्या घरासमोर बाग आहे. उ. तुझी पिशवी कोणत्या रंगाची आहे? या सर्व प्रश्नाला किंवा या सर्व वाक्याला पूर्णविराम आणि प्रश्नचिन्ह देऊन पुढील पद्धतीने लिहिता येईल. तुम्ही हे पाहून तुमच्या वहीमध्ये लिहू शकता.
प्रश्न दुसरा आहे, खालील परिच्छेद लक्षपूर्वक वाच व योग्य ठिकाणी पूर्णविराम प्रश्नचिन्ह दे. सकाळी दारावरची बेल वाजली. सईने दार उघडले. बाबा म्हणाले, कोण आले आहे? दारात पोस्टमन होता. त्याने सईला एक पाकिट दिले. सईने पाकिटावरील नाव वाचले. काकांचे पत्र पाहून तिला आनंद झाला. या उतार्यामध्ये, या परिच्छेदामध्ये आपणाला पूर्णविराम आणि प्रश्नचिन्ह हे चिन्ह देऊन हा उतारा आपणाला परत लिहायचा आहे. तर हा उतारा आपणाला खालील पद्धतीने लिहिता येईल. तुम्ही हे पाहून समजून घ्या आणि लिहून तुमच्या वहीमध्ये काढा. वाच, समजून घे. प्रश्नचिन्ह आलेल्या वाक्यात खालील विशिष्ट शब्द वापरले जातात. जसे कसे, काय, कोठे यासारखे शब्द. असे आणखी काही शब्द खालील आकृतीत दाखवलेले आहेत, ते वाच. हे शब्द वापरून वाक्य पूर्ण कर. या ठिकाणी कोठे, कधी, काय, कोणता, केव्हा, कोणती हे शब्द दिलेले आहेत. हे प्रश्नार्थक शब्द आहेत. उदाहरणार्थ, जसे तुझ्याकडे किती फुगे आहेत. आता दुसरं बघा, तुझे नाव काय आहे. 2, तू टिंबटिंब राहतोस. कोठे. तिसरं, तू शाळेत टिंबटिंब जातोस. तर याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल कधी. चौथं आहे, तुझी शाळा टिंबटिंब सुटते. आपल्याला याचं लिहिता येईल केव्हा. 5, तुला टिंबटिंब भाजी आवडते. रिकाम्या जागेमध्ये कोणती हा शब्द लिहा. 6, तुला टिंबटिंब खेळ आवडतो. रिकाम्या जागेमध्ये कोणता हा शब्द लिहिल्यावर हा प्रश्न पूर्ण होतो. कोणत्याही 2 शब्दांचा वापर करून मित्रमैत्रिणीला प्रश्न विचार व लिही. का आलास? का चाललास? का बसली? का उठली? का झोपली? या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या कल्पनेने प्रश्न लिहू शकता. प्रश्न 4, वाक्य वाच व वाक्यातील जोडाक्षरयुक्त शब्दाला गोल कर. आईने पुऱ्या केल्या. आ, तुम्ही संगणकावर काय काय करता. ई, ही माझी मैत्रीण आहे. ई, सार्थक पुस्तक वाचतो. तर आपणाला जोडाक्षरयुक्त शब्दाला पुऱ्या केल्या, तुम्ही, मैत्रीण, सार्थक, पुस्तक या शब्दांना आपण गोल करायचं आहे. प्रश्न 5, उतारा वाच. उतार्यातील जोडाक्षरयुक्त शब्द शोध, गोल कर व वहीत लिही. एक खारुताई होती. तिचे छोटेसे पिल्लू होते. त्याचे नाव टिल्लू होते. टिल्लूला खूप मित्र होते. सर्वजण एकत्र खेळायचे. या उतार्यामधून आपणाला जोडाक्षरयुक्त शब्द शोधायचे आहेत, त्याला गोल करायचं आहे आणि वहीत लिहायचं आहे. तर ते जोडाक्षरयुक्त शब्द खालील पद्धतीनं आपणाला सांगता येतील. त्याचे, टिल्लू, टिल्लूला, मित्र, सर्व, एकत्र या पद्धतीनं हे शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्या. प्रश्न 1, गंमत वाक्य वाच व म्हण. अ, चटईला टाचणी टोचली. आ, दळण जरा जाड दळा. प्रश्न 2, उतारा वाच, उत्तरे सांग. सानवी वाचत बसली होती. अचानक वीज गेली. घरात अंधार झाला. सानवीने दिवा लावताच घरभर उजेड पसरला. या उतार्यावरून आपणाला खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. अ, सानवी काय करत होती. उत्तर, सानवी वाचत बसली होती. आ, घरात अंधार कशामुळे झाला. याचं उत्तर आपणाला सांगता येईल, अचानक वीज गेल्यामुळे घरात अंधार झाला.
ई. दिवा लावल्यामुळे काय झाले? तर याचं उत्तर आपण असं सांगू शकतो. उत्तर, घरात उजेड पसरला. ई. घरात अंधार झाल्यावर तू काय करशील? या ठिकाणी प्रत्येकाचे उत्तर वेगळे येऊ शकते. आपण काय कराल हे आपण लिहायचं आहे. कोणी सांगेल मी दिवा लावेल, मोबाईलची टॉर्च लावेल, मेणबत्ती लावेल. या व्यतिरिक्त इतर काही पर्याय असतील तुमच्या घरामध्ये तर तुम्ही ते लिहू शकता. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि टेक केअर.